मित्रांनो, किती दुर्दैवाची गोष्ट आहे. डोंबिवली एमआयडीसी मधील केमिकल फॅक्टरीमध्ये रिएक्टरचा स्फोट झालाय आणि त्यामध्ये 8 जण ठार झालेत आणि 60 जण जखमी आहेत. असाच एक स्फोट 2016 सुद्धा झाला होता डोंबिवलीमध्येच. त्या 2016 मध्ये झालेल्या स्फोटवरून आपण काय शिकलो तर काहीच नाही. आणि तशीच घटना आता पुन्हा घडलेली आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्येच सेफ्टी रिलेटेड डॉक्युमेंट्स, सेफ्टी रिलेटेड लॉज कधी स्ट्रॉंग होणार आहेत काय माहित. आपल्या महाराष्ट्रातच खूप ठिकाणी फॅक्टरीज असतील किंवा गव्हर्नमेंटचे जे कामं करणारे जे लोक असतात त्यांनाच सेफ्टी रिलेटेड लॉज माहित नाहीत आणि कोणते पीपीईज म्हणजे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स वापरावेत हेच माहिती नाहीये. तुम्ही कोणत्या क्वालिटीचा हेल्मेट, त्यानंतर हँड ग्लोव्ज, शूज वापरायला हवेत, त्यानंतर रिएक्टरचं मॉनिटरिंग किती दिवसाला केलं पाहिजे हे माहितीच नाहीये. चूक सेफ्टीची आहे.